नमस्कार. MSCITच्या ऑनसेट परीक्षेमध्ये नेटिकेट्सवर कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. तर सिनॅरिओ बेस्डवर त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण थोडेफार त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहेत. आता प्रश्न असा असू शकतो की तुमच्या व्यवस्थापकांनी तुम्हाला एक अहवाल ईमेल केलेला आहे, जो तुम्हाला त्वरित वाचायचा आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की तो अहवाल खूप मोठा आहे, म्हणजेच 5 MBचा असं आपण पकडूया. अशा परिस्थितीमध्ये योग्य नेटिकेट्स काय त्या ठिकाणी असू शकते. तर संभाव्य त्याचा पर्यायामधला तुम्हाला उत्तर असं असू शकतं की ईमेल वाचण्यापूर्वी तुम्ही कोणत्या नेटवर्कवर आहात, म्हणजेच कमी बँडविड्थ आहे का, मोबाईल डेटा आहे की वायफाय आहे याचा विचार करणं. आणि त्याच्यानंतर जर बँडविड्थ कमी असेल तर नंतर डाउनलोड करण्यासाठी व्यवस्थापकांना त्वरित उत्तर देणं हे त्या ठिकाणी फायद्याचं असेल. दुसरा प्रश्न असा असू शकतो की तुम्हाला एक अशी परिस्थिती दिली जाऊ शकते की तुम्ही एका ऑनलाईन फोरममध्ये तांत्रिक मदत मागत आणि उत्तर देणाऱ्यानं एक सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे, जे तुमच्यासाठी काम करत नाही आहे. तर अशा वेळी तुम्ही काय कराल आणि कसं उत्तर द्याल? तर त्या व्यक्तीच्या मदतीसाठी तुम्हाला आभार मानणं आणि त्याच्यानंतर सभ्य भाषेमध्ये नेमकी समस्या तुम्हाला कुठे येते हे स्पष्ट करणं, हे त्याला सांगणं, हे मे बी त्याचं उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न असा असू शकतो की गोपनीयतेबद्दल, की तुमच्या सहकार्याने तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या कामाचं एखादं खाजगी छायाचित्र त्या ठिकाणी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तर नेटिकेटनुसार तुमची पहिली प्रतिक्रिया काय असू शकते? तर थेट टिप्पणी करण्याऐवजी, म्हणजे फोटोवर कमेंट करण्याऐवजी, थेट तुम्ही सार्वजनिक टिप्पणी करण्याऐवजी तुम्ही खाजगी संदेशाद्वारे तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या फोटो काढून टाकण्याची विनंती तुम्ही करू शकता. तसंच आपण मेलबद्दल पण आपण पाहूया. ईमेलबद्दल त्या ठिकाणी जर तुम्हाला रिप्लाय बद्दल ह्या ठिकाणी सांगणार आहे. जर ईमेल रिप्लाय आणि रिप्लाय ऑल याच्यामध्ये एक एथिकल फरक काय आहे, तर रिप्लाय ऑल वापरल्यानं अनावश्यक लोकांना त्या ठिकाणी मेल मिळतो. म्हणजेच ज्या लोकांचा काही संबंध नाही त्या विषयाशी, काही ठिकाणी अटॅच्ड असतात काही लोक, पण त्यांना आपण रिप्लाय ऑल केल्यामुळे त्यांचा एक वेळ वाया जातो. तसंही त्यांच्या इनबॉक्समध्ये गर्दी होते आणि इतरांचा वेळ वाचवणं हे नेटिकेट्स आहे. आणि नैतिकदृष्ट्या हे बघितलं तर इतरांचा वेळ वाचवणं हे नेटिकेट आहे त्याच्यामध्ये. सो तुम्ही नंतर आणखी एक आहे सायबर बुलिंग किंवा ट्रोलिंगमध्ये काय फरक आहे असं विचारल्याच्यानंतर प्रश्न. तर ट्रोलिंग म्हणजे वाद निर्माण करणं आणि सायबर बुलिंग म्हणजे सतत हेतुपूर्वक आणि धमकावणारा संदेश पाठवून व्यक्तीला त्रास देणं, ही सायबर बुलिंग आणि अधिक गंभीर समस्या त्याच्यामध्ये असू शकते. त्याच्यानंतर व्यावसायिक प्रोफेशनल ईमेल्समध्ये तुम्ही इमोजीस वापरू शकता का, की वापरणं योग्य आहे का आणि का? तर वापरणं तसं सामान्यतः अयोग्यच आहे, पण व्यावसायिक ईमेलमध्ये औपचारिकता असणे आवश्यक असतं. त्याच्यामुळे इमोजीमध्ये तुम्ही संदेश व्यवसायिक दिसू शकतो, त्याच्यामुळे गैरसमजसुद्धा निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ईमेलच्या ओळीमध्ये सब्जेक्ट लाईन अर्जंट किंवा इम्पॉर्टंट असे काही आपल्याला अर्जंट आणि इम्पॉर्टंट असे शब्द केव्हा वापरायचे आहेत आपल्याला, तर त्याचं उत्तर आहे, जेव्हा एखाद्या संदेशाला तुम्हाला 24 तासाच्या आत प्रतिसाद देणं खरोखरच जर आवश्यक असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही असे शब्द वापरावेत. असे शब्द टाळावेतच, कारण वारंवार वापरल्यावर नंतर त्याची जी किंमत आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत असते. नंतर आहे की ऑनलाईन चर्चा करताना सार्कॅझम म्हणजे उपहास किंवा विनोद का टाळावा, कारण त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये जो बोलण्याचा सूर असतो तो समजत नाही. त्याच्यामुळे सार्कॅझमला किंवा विनोदाला वाचक जो आहे
ज्याला रिसीव होतं ईमेल त्याला अपमानकारक वाटू शकतो किंवा तो चुकीच्या अर्थानं त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे गैरसमज होतो. त्याच्यामुळे ऑनलाईन चर्चा करत असताना सार्कॅझम किंवा विनोद टाळावा. त्याच्यानंतर ईमेलच्या सिग्नेचरमध्ये सर्वात महत्त्वाचं कोणती माहिती समाविष्ट करावी आणि कोणती माहिती टाळावी याच्याबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर मे बी हे त्या ठिकाणी उपयोगाचं ठरेल. तर उत्तरामध्ये म्हणजे सिग्नेचरमध्येच तुम्हाला तुमचं नाव, पद किंवा संपर्क क्रमांक टाळावं. संपर्क क्रमांक त्या ठिकाणी द्यावा आणि त्याच्याबद्दल मोठे जे अवतरण चिन्ह आहेत, अनावश्यक चित्र आहेत किंवा खूप लांब लीगल डिस्क्लेमर्स आहेत, त्याच्यामुळे मेल मोठा होतो. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं पद किंवा संपर्क क्रमांक असे छोटे छोटे आणि जेवढे आपल्याला त्या ठिकाणी खरंच उपयोगाचे असतील तरच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी सिग्नेचरमध्ये आपल्याला आपलं नाव, पद आणि संपर्क क्रमांक एवढंच आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. जर समजा तुम्हाला ही जी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा इतरांसोबत. धन्यवाद.